मुंबईला काय देतो हे आपण मुंबईमध्ये पाहिलंय की मुंबईमध्ये देखील कोस्टल झाला, अटल सेतू झाला, समृद्धी झाला, मुंबईतले मेट्रो प्रकल्पाला काही ठिकाणी स्थगिती होती ती उठवून आम्ही प्रगती करतोय. हे सगळं जे आहे हे मुंबईकरांसाठीच करतोय. मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई त्यालाही आपण 2 टप्प्यामध्ये कॉन्क्रिटायझेशनचं काम हाती घेतलंय, तेही लवकरच पूर्ण होईल. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट 25 वर्ष नव्हते. आमचं महायुती सरकार 22 ला पुन्हा आल्यानंतर देवेंद्रजी मी तेव्हा चुकत होतो आणि तेव्हा त्याला मार्गी लावून टाकलं एसटीपी. नंतर अजितदादा आले, त्यांनी देखील आम्ही तिघांनी मिळून टीम म्हणून काम केलं. लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना असतील त्या सुरू आहेत. आणि म्हणून मी आता जास्त काय त्याच्यात जात नाही, परंतु आज नवीन एक आपण पॉट टॅक्सी करतोय आणि आजचा दिवस मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. देशातला पहिला पॉट टॅक्सी प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज इथं देवेंद्रजी तुम्ही रवलेली आहे आणि त्यामुळे हे आजचा दिवस क्रांतिकारी आहे. आणि मगाशी आपण पाहिलं की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची दूरदृष्टी. ते म्हणाले आता तुम्ही रस्त्यावरून चालता, जमिनी खालून चालता, समुद्राखालीन जाता, आता आपण पाताळ रस्ता, पाताळ म्हणजे आपलं टनेल बीकेसी मध्ये करतोय. 70 किलोमीटरचं जवळपास आपलं नेटवर्क मुंबईत होत आहे. आणि आता वरून पण जाणार आपण पॉट टॅक्सी मध्ये. पॉट टॅक्सी म्हणजे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी. कोणाला मॉलमध्ये जायचं आहे, कुठे हॉस्पिटल रस्त्यात आहे, कुठलं मोठं गृहसंकुल आहे, त्याच्यामध्ये आपण पोहोचू शकतो. आणि म्हणून पॉट टॅक्सी एक क्रांतिकारी अशा प्रकारचं हे पाऊल आहे. मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब करण्याचा निर्धार देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेला आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे आणि ते नेहमीच त्यांचा एक मत आहे, जे जगात आहे ते मुंबईत असलं पाहिजे. कारण मुंबई हे एक जागतिक दर्जाचं शहर आहे. मुंबई आपली देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणूनच त्यांचा हा आग्रह असतो. आणि त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचा पाठिंबा नेहमी आपल्या राज्य सरकारच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि त्यामुळे हे पॉट टॅक्सी दुबई, लंडन, हिथ्रो एअरपोर्ट या ठिकाणी आहे. आता पॉट टॅक्सी मुंबईत देखील लवकर सुरू होईल. कितना जल्दी करेंगे ना भाई केबी राजू? 20 महीने में करेंगे. हाँ, पहला फेज तो दिखाएंगे ना 20 महीने. 20 महीने में करेंगे तो इनको बोनस दे देना, इंसेंटिव्ह. प्रकल्प आपल्याला जोरात पुढे न्यायचा. आणि म्हणून हा 1 मिनिट म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा आत्मनिर्भर भारत आणि स्मार्ट अर्बन मोबिलिटीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्याचा एक प्रकल्प आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचा दिवस खूप अतिशय चांगला आहे, अभिमानाचा आहे. आणि मुंबई आणि उपनगरांसाठी, मुंबई MMR साठी जोडणारा, आज लोकांना वरदान देणारा. बोरिवली ठाणे 2 तास लागायचे, आता 15 मिनिटात ठाण्यातून बोरिवली, बोरिवलीतून ठाण्यामध्ये. अबे मुंबईवाल्यांना इकडे ठाण्यात येता येईल. म्हणजे ईस्टर्न आणि वेस्टर्न ही कनेक्टिव्हिटी फक्त 15 मिनिटांमध्ये. हा देखील एक गेम चेंजर प्रकल्प आहे. आणि म्हणून आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. देवेंद्रजी, आपल्या सरकारच्या महायुतीच्या दृष्टीने इथं मला राहुल शेवाळे खासदार माजी यांनी पत्र दिलंय की देवनाथ महालक्ष्मी आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर चेंबूर घाटला गाव, तर हे आपण बोर्डामध्ये मांडू. आपण मुख्यमंत्री महोदयांना देखील त्याचं निवेदन देऊ आणि त्यावर निर्णय घेऊ. कारण शेवटी आपण हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मुखर्जी आणि त्यांची टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. जे जे काय आम्ही सांगतो ते बरोबर राबवतात, करतात. आणि म्हणूनच मेट्रो लवकरच टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई आणि MMR मध्ये जेव्हा ह्याचं नेटवर्क तयार होईल त्यावेळेस हे नेटवर्क तयार झाल्यामुळे लाखो लोकांना याचा बेनिफिट होईल, फायदा होईल. वेळेची बचत, इंधनाची बचत, मगाशी मी सांगितलं, प्रदूषण कमी. आणि सगळं जे काय एक ज्या राज्याचं, ज्या शहराचं पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला असतो त्या शहराची वाढ आणि ग्रोथ जी आहे ती फास्ट होत असते. आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब.